नमस्कार मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांना मान्सूनच्या पहिल्या पावसाची प्रतीक्षा आहे आणि या मान्सूनच्या पावसाला महाराष्ट्र राज्यात कधी सुरुवात होईल व कोणकोणत्या जिल्ह्यात आज आणि उद्या पाऊस पडेल याबाबत माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। मित्रांनो, आज आहे 2 जून। राज्यातील वातावरणात बदल होणार आहे। काही जिल्ह्यांना वादळी पावसाचा अलर्ट असणार आहे। देशातील तापमानाचा पारा 50शी पार केल्यानंतर देशात उन्हाचा चटका थोडा कमी होताना दिसत आहे। विदर्भात देखील उन्हाचा चटका अधिक आहे। आजपासून वातावरणात बदल बघायला मिळणार आहे। काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण तर काही भागामध्ये दुपारनंतर जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे। तसेच कोकण विभागामध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे व दुपारनंतर ढगाळ वातावरण नाशिकच्या पश्चिम पट्टा, पुणे विभागाचा पश्चिम पट्टा, सांगली, सातारा, कोल्हापूरचा पश्चिम परिसर या ठिकाणी देखील ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे। मागील 7 ते 8 दिवसापासून आपण पाहत असाल की राज्यात जोरदार वाऱ्याचा वेग चालू होता, परंतु तो कुठेतरी आता कमी होताना दिसत आहे। आज दुपारनंतर पावसाला पोषक वातावरण निर्माण होणार असून या 8 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अलर्ट असणार आहे। मराठवाड्यात आणि दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण निर्माण होईल व संध्याकाळी पावसाला सुरुवात देखील होण्याची शक्यता आहे। यामध्ये बीड आणि बीडच्या परिसरामध्ये विजेंच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता असणार आहे। केज, बर्दापूर, लातूर, औसा, शिरूर, अनंतपाल, निलंगा, धाराशिव, तुळजापूर या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर व रात्री संध्याकाळपर्यंत आपल्याला पाहायला मिळू शकतो। तसेच इकडे पुणे विभागात पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांचा जो काही कोकणालगतचा जो काही परिसर आहे, पश्चिम पट्टा आहे, या पश्चिम पट्ट्यामध्ये ठिकठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता असणार आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो, मराठवाड्यात आज लातूर, धाराशिव, नांदेड, बीडच्या काही परिसरामध्ये विजेच्या कडकडाटासह पाऊस होऊ शकतो आणि या ठिकाणी काही भागामध्ये जोरदार वादळी वारे देखील वाहणार आहे। याचप्रमाणे पुणे विभागातील सोलापूर जिल्ह्यामध्ये रात्रीपर्यंत ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो। इकडे नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये आज पाऊस असणार आहे। त्यानंतर पुणे विभागामध्ये ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे आणि दक्षिण कोकणामध्ये देखील ठिकठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो। मित्रांनो, मराठवाड्यात लातूर, नांदेड, धाराशिव, बीड या परिसरामध्ये पावसाला अलर्ट आहे व हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस वाऱ्याच्या या ठिकाणी वारे देखील वाहू शकतात। तसेच नगर जिल्ह्यामध्ये देखील दुपारनंतर काही परिसरामध्ये वातावरणात बदल आपल्याला पाहायला मिळू शकतो। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली या परिसरात तुरळक पावसाचा अंदाज आहे, म्हणजे या ठिकाणी थोड्याफार प्रमाणामध्ये पाऊस पडू शकतो। त्यानंतर नागपूर विभागामध्ये नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या ठिकाणी दुपारनंतर वातावरणात बदल होईल व नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या ठिकाणी दुपारनंतर काही ठिकाणी पावसाचा जोर हा म्हणजेच या ठिकाणी कमी स्वरूपात पावसाचा जोर असणार आहे। मित्रांनो, काही प्रमाणात चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये तुरळक ठिकाणी पावसाला अलर्ट देखील सांगितलेला आहे। तसेच दक्षिण भागातील जिल्हे जर आपण बघितले तर नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर या पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी रात्री ते मध्यरात्रीपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे। तर शेतकरी मित्रांनो, आज संध्याकाळपर्यंत व उद्या आज रात्रीपर्यंत पावसाचा राज्यात कशा पद्धतीने येण्याची शक्यता आहे, कोणकोणत्या जिल्ह्याला जास्तीचा पाऊस येऊ शकतो याविषयी अगदी थोडक्यात अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलो होतो। मित्रांनो, उपयुक्त माहितीसह आपण या ठिकाणी येत असतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।